नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. इयत्ता 12वी इतिहासाचा पेपर आहे मित्रांनो आपला 9 तारखेला आणि त्या इतिहासावर आज आपण चर्चा करणार आहोत, की इतिहासाची एक इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका आपण बघूयात, की जी खूप महत्त्वाची आहे, ज्या प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारले जातात. तर इतिहासाचा जर तुम्ही विचार केला प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपानुसार, पहिला जो प्रश्न आहे मित्रांनो, आपल्याला पहिला प्रश्न तो 10 मार्काला असतो. ज्याच्यामध्ये अ आणि ब असे 2 उपप्रश्न असतात. अ मध्ये 6 मार्काचे तुम्हाला बहुपर्यायी प्रश्न असतात आणि ब मध्ये तुम्हाला चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहावे लागते. आता इथे प्रश्न खूप सोपे असतात बघा. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. इसवी सन 1440 मध्ये बघा 1440 मध्ये टिंबटिंब याने छापखाना सुरू केला. तर या ठिकाणी बघा छापखाना कोणी सुरू केला? एकदम साधा सोपा ऑप्शन आहे. तुमच्याकडे ऑप्शन आहे 4. जेम्स वॅट, गुटेनबर्ग, अरिस्टॉटल किंवा होमर. तर मित्रांनो गुटेनबर्ग याने छापखाना सुरू केला. म्हणजे पहिला छापखाना. सगळ्यात पहिला छापखाना कोणी सुरू केला? तर गुटेनबर्ग याने. एवढं लक्षात घ्या. वास्को द गामा हा टिंबटिंब या देशाचा दर्यावर्दी होता. बघा मित्रांनो वास्को द गामा हा पोर्तुगालचा दर्यावर्दी होता. तो भारतामधल्या कालिकत या बंदरावरती आला. सर्वप्रथम भारताचा शोध लावणारा म्हणजे भारताचा शोध म्हणजे भारत होता आधी. भारताचा शोध म्हणजे पोर्तुगीज वरून तो म्हणजे युरोपमधून भारताकडे जाण्याचा जो मार्ग आहे, समुद्री मार्ग आहे. तर तो शोध याने लावला. वास्को द गामा पहिल्यांदा समुद्रमार्गे भारतामध्ये आला तो. त्याच्यामुळे वास्को द गामा या ठिकाणी तसा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो या ठिकाणी. तर पोर्तुगाल हे उत्तर बरोबर आहे कारण वास्को द गामा हा पोर्तुगाल या देशाचा दर्यावर्दी होता. बिहारमधील ब्रिटिश मळे मालक शेतकऱ्यांवर टिंबटिंब लागवडीची सक्ती करत होते. आता ब्रिटिश मधले मळे मालक जे आहे ते निळीच्या आणि याच्यावर नंतर मग आंदोलन पण झालं. बरोबर का? निळीच्या लागवडीची सक्ती करत होते कारण हे नगदी पीक होतं. ओके. तर बघा आता पुढचा मुद्दा या ठिकाणी आपण बघूया. पुढचा प्रश्न बघा प्रत्येक या ठिकाणी प्रश्न आपण बघतोय महत्त्वाचे. पुढचा प्रश्न जर बघितला ऑस्ट्रियाने बरं का ऑस्ट्रेलिया नाही ऑस्ट्रिया आहे युरोपमधली आणि ऑस्ट्रेलिया वेगळं. ऑस्ट्रियाने टिंबटिंबमध्ये सर्बिया विरुद्ध युद्ध पुकारले तेव्हा टिंबटिंब हा देश सर्बियाच्या मदतीला धावून आला. तर याच्यामध्ये सर्बियाच्या मदतीला धावून आलेला देश आहे जर्मनी आहे की बाबा रशिया आहे का अमेरिका आहे, हंगेरी आहे, नेमकं कुठला आहे? तर रशिया हे उत्तर ते आहे. ते बरोबर आहे चौथ्या प्रश्नाचं. ओके. पुढचा मुद्दा आहे सन 1986च्या टिंबटिंब येथील परिषदेत दक्षिण आफ्रिकेला लागून असलेल्या राष्ट्रांच्या मदतीसाठी आफ्रिका फंड स्थापन करण्यात आला. तर जकार्ता, हरारे, नामिबिया का इंडोनेशिया? तर हरारे हे उत्तर बरोबर आहे. इसवी सन 1995 मध्ये भारत सरकारचा आरोग्य विभागातर्फे टिंबटिंब मोहीम सुरू झाली. तर इथे ऍक्च्युअली सरकारचा नाही पाहिजे, सरकारच्या पाहिजे. भारत सरकारच्या आरोग्य विभागातर्फे कुठली मोहीम सुरू झाली? गोवर रुबेल, प्लस पोलिओ, बीसीजी का बाबा तुमची त्रिगुणी लस? तर मित्रांनो प्लस पोलिओ ही लस ही मोहीम सुरू झाली आणि जी आज सुद्धा सुरू आहे. आता इथं बघा पुढील प्रत्येक संचामधील ब गटातील चुकीची जोडी तुम्हाला दुरुस्त करून लिहायची. कास्मो द ग्वार्द हा पोर्तुगीज इतिहासकार आहे का मित्रांनो? तर बघा या ठिकाणी याचं हे जे उत्तर आहे बरोबर आहे. हा पोर्तुगीज इतिहासकार आहे. ओके. त्याच्यानंतर गोन्सालो मार्तिस हा पोर्तुगीजचा वकील आहे का बाबा? तर बाबा या ठिकाणी हा आहे बाबा पोर्तुगीजचा वकील आहे. फ्रान्सवा मार्टिन हा डच वाखारीचा प्रमुख आहे का? तर हा डच वाखारीचा प्रमुख नाही मित्रांनो. याचं जे उत्तर आहे आता ही जोडी तुमची चुकीची निघणार. इथं फ्रेंचांचा पॉंडिचेरीचा गव्हर्नर किंवा तुम्ही फ्रेंचांचा गव्हर्नर म्हटलं तरी चालेल. फ्रेंचांचा गव्हर्नर जो होता. ओके. फ्रेंचांचा गव्हर्नर होता. ठीक आहे. जरा अक्षर छोटं करू म्हणजे दिसायला जरा व्यवस्थित दिसेल. आणि बाकी काय हेनरी रेवेस्टिंग जो आहे तो इंग्रज अधिकारी काय प्रश्न आहे. श्यामजी कृष्ण वर्मा इंडिया हाऊस नाही मित्रांनो. हे बरोबर आहे. अरविंद घोष अनुशीलन समिती बरोबर आहे. लाला हरदयाळ गदर हे पण बरोबर आहे. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर जे आहे ते कुठल्या या ठिकाणी संघटनेचे होते? तर ते होते अभिनव भारत या गुप्त संघटनेचे प्रमुख होते. कुठले? अभिनव भारत. अभिनव भारत. ओके. एवढं लक्षात घ्यायचं. पुढे बघा बाडुंग जर बघितलं तर बाडुंग परिषद बरोबर आहे. त्याच्यानंतर पॅरिस म्हटलं की 1991 मधली 1919 मधली पहिली अखिल आफ्रिका ऐक्य परिषद पण बरोबर आहे. लंडन म्हटल्यावर 1900 मधील अखिल आफ्रिका ऐक्य परिषद पण बरोबर आहे. मॅचेस्टर मित्रांनो जर बघितलं तर या ठिकाणी आशिया ऐक्य परिषद नाहीये. तर इथं माहितीच्या अधिकारासाठी महाराष्ट्रात सॉरी आफ्रिकी ऐक्य परिषद जे आहे हे सुद्धा या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी इथं आशियाई नाही तर इथं आफ्रिकी ऐक्य परिषद असणार आहे. काय? आफ्रिकी. तर हे आफ्रिकी ऐक्य परिषद आहे याचं उत्तर. पुढे जर आपण बघितलं तर या ठिकाणी बघा अण्णा हजारे राष्ट्रीय युवा सशक्तीकरण कार्यक्रम नाही म्हणजे यांचा हा कार्यक्रम नाहीये. तर यांनी माहितीच्या अधिकारासाठी
लढा दिला होता अण्णा हजारे यांनी, त्याच्यामुळे इथं उत्तर येईल माहितीच्या अधिकाराखाली महाराष्ट्रात तीव्र आंदोलन, हे उत्तर या ठिकाणी इथं येईल याचं. म्हणजे अण्णा हजारे आणि याला दुरुस्त करून लिहायचं माहितीच्या अधिकारासाठी महाराष्ट्रात तीव्र आंदोलन. पुढचा बघा प्रश्न क्रमांक दुसरा जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला ऐतिहासिक व्यक्ती, ठिकाण, घटना या संदर्भात फक्त नावं लिहायचे. बघा ब्रिटिशांनी थिबा राजाला महाराष्ट्रात ठेवलेलं ठिकाण. बघा थिबा राजाला महाराष्ट्रात नेमकं कुठं ठेवलं, तर थिबा राजाला रत्नागिरीमध्ये ठेवलं होतं त्यांनी. रत्नागिरी उत्तर आहे. 14 तळ्याच्या सत्याग्रहाचे ठिकाण आपल्या सर्वांना माहिती आहे. 14 तळ्याच्या सत्याग्रहाचे ठिकाण महाड. बरोबर. भारतीय लष्कराने गोवा मुक्तीसाठी केलेल्या लष्करी कारवाईचे सांकेतिक नाव. तर हे सांकेतिक नाव होतं ऑपरेशन विजय. ऑपरेशन विजय. ओके. विजय. गोवा पोर्तुगालांकडेच होता आणि पोर्तुगालांकडून नंतर मग भारताने घेतला. कारण जेव्हा भारत स्वतंत्र झाला 1947 ला, तेव्हा गोवा भारतामध्ये नव्हता, तो पोर्तुगालच्या हातात याच्या खालीच होता. पुढे बघा दुसऱ्या महायुद्धात इंग्लंड, फ्रान्स, रशिया, अमेरिका राष्ट्रांचा यांचा जो गट आहे, या गटांना काय म्हटलं गेलं, तर या गटांना दोस्त राष्ट्र आहे. दोस्त राष्ट्र. ओके, हे दोस्त राष्ट्र होते. पुढे बघा पुढचा मुद्दा, दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून लिहायचे. बघा 11व्या शतकात युरोपमधील ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांनी जेरुसलेम व बेथेलहॅम ही शहरे परत मिळवण्यासाठी वेळोवेळी लढाया केल्या. त्याची कारण काय? पहिले काय बाबा, त्यांना प्रादेशिक विस्तार करावायचा होता का? नाही. तर नाही मित्रांनो, हे प्रादेशिक विस्तार त्यांना करावायचा नव्हता. मग त्यांना बाबा नेमकं काय करायचं होतं? पुढचा बघा या ठिकाणी, ही शहरे ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम धर्माच्या अनुयायांसाठी अत्यंत पवित्र मानली जात होती का? तर मित्रांनो, हा एक मुद्दा आहे. त्याचबरोबर त्यांना सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा हवा होता का? ही अत्यंत प्रगत शहरे होती. तर मित्रांनो, याचं उत्तर हे आहे की ही शहरे ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम धर्माच्या अनुयायांसाठी अत्यंत पवित्र मानली जात होती. त्याच्यामुळे हे या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. ओके. ही पवित्र स्थळे होती म्हणून, शहरे होती. पुढचा बघा 1744 आणि 1763 या काळात इंग्रज व फ्रेंच यांच्यात 3 कर्नाटक युद्ध झाले. याचं कारण काय? दोन्ही सत्तांना कर्नाटकवर नियंत्रण हवे होते. दुसरा मुद्दा, इंग्रज फ्रेंच सतत संघर्ष करत होते. तिसरा मुद्दा, इंग्रज फ्रेंच या दोन्ही सत्तांनी कर्नाटकच्या नवाब घराण्यातील सत्ता स्पर्धेत हस्तक्षेप केला. तर हा मुद्दा जो आहे तो बरोबर आहे. आणि बाकी दोन्ही सत्तांना कर्नाटक येथे वखारी स्थापन करायच्या होत्या नाही. तर या ठिकाणी हा मुद्दा जो आहे, इंग्रज फ्रेंच या दोन्ही सत्तांनी कर्नाटकच्या नवाब घराण्यातील सत्ता स्पर्धेत हस्तक्षेप केला होता. पुढचा बघा, एन्झ्यूस करार ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका वगळता कोणत्याही राष्ट्राला प्रवेश दिला नाही. कारण त्यांना ग्रेट ब्रिटन व फ्रान्सचे महत्व वाढू द्यायचे नव्हते. हा एक मुद्दा आहे. तर ऍक्च्युली हाच मुद्दा बरोबर आहे पहिला, बाकीचा काय बघायची आवश्यकता नाही. मग राहीबाई पोपरे यांना भारताच्या राष्ट्रपतींनी नारी शक्ती पुरस्कार दिला. याचं कारण काय? की बघा, याचं कारण त्यांनी कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन समितीच्या माध्यमातून देशी वाणाच्या बियाणांचे संवर्धन केले. ऍक्च्युली हाच मुद्दा बरोबर आहे, बाकी बघायची काय आवश्यकता नाहीये. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे, तिसरा प्रश्न, हे हातातले मार्क आहे मित्रांनो. हे तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित बघायचं आहे. या ठिकाणी हा नकाशा आणि प्रश्नांची उत्तर द्यायचे. पहिलं बघा काय, हैदराबाद येथे कोणाची सत्ता होती? बघा हैदराबादचा जर विचार केला तर बघा, हैदराबाद येथे निजामाची सत्ता होती. लक्षात घ्या, हैदराबाद येथे कोणाची सत्ता होती? तर निजामाची सत्ता होती. ओके. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा काय, आग्रा व दिल्ली येथे कोणाची सत्ता होती? बघा आग्रा आणि दिल्ली येथे मुघलांची सत्ता होती. आग्रा आहे, दिल्ली आहे, या भागामध्ये मुघलांची सत्ता होती. आपल्याला माहिती आहे की या भागामध्ये मुघलांची सत्ता होती. ठीक आहे. इथं तुम्ही या ठिकाणी उत्तर लिहू शकता. इथं मुघल शब्द काही दिसत नाही, पण तुम्हाला माहिती पाहिजे की मुघलांची सत्ता होती या भागामध्ये. पुढचा मुद्दा जर आपण बघितला, जंजिरा येथे कोणाची सत्ता होती? बघा इथं जंजिरा दिलाय. जंजिरा होते सिद्धीची सत्ता होती. जंजिरामध्ये सिद्धीची सत्ता होती. एकदम सोपं आहे. पुढे बघा, पदुच्चेरी किंवा पॉंडिचेरी येथे कोणाची सत्ता होती? आता पदुच्चेरी किंवा पॉंडिचेरी या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर बघा, इथं पॉंडिचेरी दिले. इथं कोण आहे बाबा? फ्रेंचांची सत्ता आहे. बघा इथं फ्रेंच दिसतंय. तर इथं फ्रेंचांची सत्ता होती. आणि भारताच्या दक्षिणेला बघा इथं दिलंय कुठला महासागर आहे? दक्षिणेला बघा हिंदी महासागर. इथं दक्षिणेला हिंदी महासागर. इतके सोपे प्रश्न मित्रांनो तुम्हाला विचारले जातात. त्याच्यात तुम्हाला 5 पैकी 5 मार्क मिळू शकतात. तर याच्याकडे जरा व्यवस्थित लक्ष द्यायचंय. संकल्पना चित्र आता आपल्याला पूर्ण करायचे. तर संकल्पना चित्र बघा या ठिकाणी आपण पूर्ण करूयात. पहिली गोष्ट, नाताळ हा सण कुठला आहे? तर नाताळ हा सण इंग्लंडचा आहे. कुठला आहे? इंग्लंडचा. नाताळ हा इंग्लंडचा सण आहे. दुसरी गोष्ट, बेल्जियमचा कुठला आहे? कांगो. कांगो आहे. सेनेगल जो आहे तो काय कोणाचा आहे? फ्रान्सचा आहे. आणि त्याच्यानंतर इटलीचा कुठला आहे? तर इटलीचा त्रिपोली. हा, ही संकल्पना चित्र एक पूर्ण केलं, 2 मार्क मिळाले. 4 पूर्ण करायच्यात.
आर्य समाज, आर्य समाजाची कोणी स्थापना केली? स्वामी दयानंद सरस्वती. काय? स्वामी दयानंद सरस्वती. हे माहिती पाहिजे तुम्हाला. राजा राममोहन यांनी कशाची केली? ब्राह्मो समाज. राजा राममोहन राय ब्राह्मो समाज. ब्राह्मो समाज. ओके. त्याच्यानंतर रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद इथे लिहायचं. आणि त्याच्यानंतर महात्मा फुले यांचा कुठला? सत्यशोधक समाज. माहिती लिहायचं सत्यशोधक समाज. सत्यशोधक समाज. तर एकदम सोपे सोपे प्रश्न असतात मित्रांनो. जरा नीट समजून घ्या. पुस्तक वाचा, लक्षात येईल. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील समाजवादी नेते. तर याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता जयप्रकाश नारायण किंवा अरुण असफ, जयप्रकाश नारायण, अरुण असफ अली लिहू शकताय. अच्युतराव पटवर्धन लिहू शकताय. एस.एम. जोशी आहे. नाग गोरे आहेत. त्याचबरोबर डॉक्टर राममोहन लोही आहे. यांची नावं तुम्ही या ठिकाणी लिहू शकताय. पुढचा बघा संकल्पना चित्र. बघा इथं इथं बघा व्यक्ती आणि त्यांचे देश. आता लिथगो हा कुठला आहे? लिथगो जो आहे हा इंग्लंडचा होता. इंग्लंड. हिटलर सगळ्यांना माहिती आहे, हिटलर होता जर्मनीचा. त्याच्यानंतर मुसोलिनी कुठला होता? मुसोलिनी होता इटलीचा. एक इटलीचा आणि एक जर्मनीचा. दोघांत मोठे नेते होते. जॉर्ज जुकाव हा रशियाचा होता. झालं. पुढे बघा इथं कालरेषा. छत्तीसगडची स्थापना या ठिकाणी कधी झाली? तर 1 नोव्हेंबर 2000. हे माहिती पाहिजे. 1 नोव्हेंबर 2000 आपल्याला लिहिता येईल. आणि 9 नोव्हेंबर 2000 ला कुठला? तर उत्तराखंड. झारखंड कधी बाबा? 15 नोव्हेंबर 2000. आणि 2 जून 2014 रोजी तेलंगणा. झाला. एकदम सिंपल विषय. तख्ता. हमीद दलवाई हे मुस्लिम सत्यशोधक समाजाची स्थापना यांनी केली. कोणी? मुस्लिम सत्यशोधक समाज. कोणी? हमीद दलवाई. सुंदरलाल बहुगुणा हे जे आहेत ते चिपको आंदोलन. यांचं काय? चिपको आंदोलन लक्षात घ्या. मेधा पाटकर यांचं कुठलं होतं? नर्मदा बचाव आंदोलन यांनी मोठं केलं होतं. आणि डॉक्टर राजेंद्र सिंह जे आहे ते जलसंधारण क्षेत्रात यांचं बहुमोल कार्य आहे. ठीक आहे. आता इथं टिपा लिहायच्यात आपल्याला. त्याच्यामध्ये ब्रिटिश वखार म्हणजे काय? तर वखार म्हणजे ऍक्च्युली व्यापारासाठी खरेदी विक्री करण्याचं आणि साठवणूक करण्याचं केंद्र. जिथं व्यापाराची साठवणूक केली जाते, खरेदी विक्री केली जाते, त्याचं ते केंद्र आहे. ब्रिटिश आपल्या वखारींना फॅक्टरी आणि नोकरांना फॅक्टर्स असे म्हणत. हे तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट, 17व्या शतकामध्ये ब्रिटिशांनी कुठं कुठं वखारी स्थापन केल्या ते लिहा. भारतामध्ये सुरत, मद्रास, बंगाल, ओडिशा, राजापूर या ठिकाणी त्यांनी आपल्या वखारी स्थापन केल्या होत्या. असं तुम्ही लिहू शकता. दुसरा, प्रतिसरकार म्हणजे काय? तर 1982 साली सुरू झालेल्या जन आंदोलनाच्या काळामध्ये देशाच्या विविध भागात भूमिगत चळवळी सुरू झाल्या आणि प्रतिसरकार स्थापन झाले. म्हणजे काय? बघा, बंगालमध्ये जर तुम्ही बघितलं तर बंगालमध्ये मिदनापूर, उत्तर प्रदेशामधील बलिया, आजमगड, बिहारमधील भागलपूर व पूर्णिया या ठिकाणी प्रतिसरकार स्थापन झाले. आणि महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सातारा येथे 1942 साली प्रतिसरकार स्थापन केलं होतं. ओके. या सरकारने काय केलं? या भागामध्ये ब्रिटिशाचं जे शासन आहे ते संपुष्टात आणून सरकारचं स्थापन, म्हणजे जनतेचं सरकार जे आहे ते स्थापन केलं होतं. बाकी या प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा, तुम्ही लिहा. आता याच्यावरती मी चर्चा करत नाही, परंतु हे महत्वाचे प्रश्न बघून घ्या. खूप इम्पॉर्टंट आहे. इथे या ठिकाणी तुम्हाला टिपा लिहायला लागतात 5 पैकी 3. पुढचा जो चौथ्यातला ब आहे, इथे तुम्हाला कारण लिहायचं आहे. 3 कारणं लिहायची आहेत. इथं तुम्हाला 5 पैकी 3 कारणं तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहेत. 5वा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये जर बघितलं तर इथे तुम्हाला जी विधानं आहेत याच्यावरती तुमचं मत तुम्हाला नोंदवायचं आहे. 5 पैकी या ठिकाणी तुम्हाला 3. ओके. 6वा प्रश्न आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सविस्तर उत्तरे लिहायची आहेत. 5-5 मार्काचे 3 प्रश्न आहेत, त्याच्यापैकी 2 सोडवायचे असतात. आणि 7वा प्रश्न हा सगळ्यात मोठा असतो. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला सविस्तर उत्तरे लिहायची आहेत. ब्रह्मी युद्धांची माहिती लिहायची आहे, पहिले, दुसरे आणि तिसरे. आणि 1857च्या स्वातंत्र्य लढ्याविषयी माहिती लिहायची, त्याची कारणे आणि त्याचे परिणाम आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. आणि त्या ठिकाणी बघा इथे तुम्हाला जवळपास 3 लिहायचे आहेत. ऍक्च्युली 5-5 मार्कांचे 3 प्रश्न आहेत. 5 पैकी 3 प्रश्न या ठिकाणी लिहायचे. तर हे प्रश्न जरा तुम्ही बघून घ्या. तर अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका आहे. ही प्रश्नपत्रिका जर तुम्हाला हवी असेल आणि तुम्हाला इतिहासाच्या जर आणखी प्रश्नपत्रिका हव्या असतील तर या व्हिडिओच्या खाली मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही इतिहासाच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकताय. ठीक आहे मित्रांनो. तर आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद सर्वांना. बाय मित्रांनो.